गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, आपलं नवीन चॅप्टर हे स्टार्ट झालेलं आहे. ते असणार आहे लॉज ऑफ मोशन, चौथं चॅप्टर. याच्या पुढे जे काही आपले हे असणार आहे, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये अंडरस्टँड करून देणार आहे तो टॉपिक. कारण थेरी जास्त असल्यामुळे रायटिंगला आपल्याला जास्त वेळ जातो. म्हणून व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फोटो हे नोट्सचे पाठवले जातील. ते त्या वेळेस तुम्ही त्या नोट्स ह्या राईट डाऊन करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. बघा, आता आपल्याला जो काही टॉपिक स्टार्ट करायचा आहे, फर्स्ट म्हणजे ह्या चॅप्टरची इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता चॅप्टरचं नावच काय, लॉज ऑफ मोशन. म्हणजेच काय की एखादी वस्तू किंवा एखादा ऑब्जेक्ट हा एक प्रकारे गतिमान असणे, मोशन, तर त्याच्यासाठी काहीतरी नियम हे लावून दिलेले आहेत. ओके, तर त्याचा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे. थोडक्यात काय इंट्रोडक्शन की बघा, इफ एन ऑब्जेक्ट कंटिन्युअसली is a changes its position, it is said to be in motion. Mechanics is a branch of physics that deals with a motion. म्हणजे काय की एखादा ऑब्जेक्ट हा कंटिन्युअसली पूर्णपणे एक प्रकारे त्याची मोशन ही कशी असणार आहे, कंटिन्यू चालू आहे. तर त्यावेळेस त्याची जर समजा सुरुवातीला तो एखाद्या पोझिशन म्हणजे काय, सुरुवातीला त्याची जी काही इनिशियल म्हणजे काय, सुरुवातीची त्याची जी काही पोझिशन असणार म्हणजे स्थान. तर एका पॉइंट पासून जर समजा आता इथे हा एक ऑब्जेक्ट आहे, ए पॉइंट याला आपण समजू, आणि तो इथून बी पॉइंटला गेला, म्हणजे ही काय असणार आहे, त्याची एक प्रकारे मोशन असणार आहे. ओके, अशा एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. तर बघा, आता न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, तर याच्यामध्ये आपण बघायचं आहे पुढचा जो काही टॉपिक असणार आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. या चॅप्टरचं बेसिक आहे हे. तर तुम्ही याच्या आधी पण स्टडी केलेला असेल एखाद्या वेळेस 10th स्टँडर्ड पर्यंत, की वेगवेगळे न्यूटनचे लॉज आहेत. फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे, फर्स्ट न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, सेकंड लॉ आहे आणि थर्ड लॉ आहे. मग आता बघा, वन बाय वन आपण एकेका लॉचा स्टडी करणार आहोत. पहिला जो काही लॉ असणार आहे, फर्स्ट लॉ, न्यूटनचा फर्स्ट लॉ. न्यूटनच्या फर्स्ट लॉ मध्ये आपण काय बघा, आता समजून घेऊ की एव्हरी इंटिमेट ऑब्जेक्ट इज अ कंटिन्युअस to be in its state of rest or of uniform unaccelerated motion unless and until it is acted upon by an external unbalanced force. म्हणजेच काय बघा, आता त्यांनी एखादा ऑब्जेक्ट जर समजा त्याच्यावर आपण फोर्स हा अप्लाय करतोय, बरोबर आहे. फोर्स हा अप्लाय केल्यानंतर त्याला फोर्स जर समजा तुम्ही एखादा टेबल घेतला आणि त्या टेबलला तुम्ही अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, एक प्रकारे एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेरून तुम्ही त्याला काय करताय, एक प्रकारे पुश करताय, ढकलताय, म्हणजे हा काय आला, एक प्रकारे अनबॅलन्स असा एक्सटर्नल फोर्स आला. मग एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही फोर्स अप्लाय करताय, तर त्या ठिकाणी जे काही चेंजेस घडून येणार आहे, तर त्यालाच त्यांनी अनएक्सलरेटेड मोशन तिथे घडणार आहे. किंवा एक तर मग तो पुढे एक तर रेस्ट पोझिशन, रेस्टचा अर्थ काय की तो थांबलेल्या स्थितीमध्ये राहील, किंवा एक तर मग युनिफॉर्म म्हणजे काय, एक समान गतीने तो पुढे जाईल. हे एक्झाम्पलने समजावून देण्यामागचं तात्पर्य काय की ते तुमच्या लवकर लक्षात यायला हवं कुठलाही लॉ. तर अशा पद्धतीने आपण हा फर्स्ट लॉ बघितला. आता सेकंड लॉ काय असणार आहे, तर सेकंड लॉ मध्ये सेकंड लॉ बघा, rate of change of linear momentum of a rigid body is directly proportional to the applied force and takes place in the direction of the applied force. म्हणजे काय की बघा, ह्या चॅप्टरमध्ये मोशन जसं आपण महत्त्वाचं आहे, तर त्या मोशनला गती प्राप्त करण्यासाठी एक प्रकारे काय असणार आहे, फोर्स हा तिथे लावला जाणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे काय, प्रत्येक लॉ मध्ये आपल्याला फोर्स हा शब्द येणारच आहे. मग आता एक प्रकारे त्यांनी काय म्हणतात, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, याचे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये मोमेंटम हा शब्द गेलेला आहे. तर एक प्रकार रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे काय की सुरुवातीचं इनिशियल मोमेंटम आणि नंतरचं फायनल मोमेंटम हे तिथे ज्या वेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टवर अप्लाय करतोय, म्हणजे एक प्रकारे त्याला कुठेतरी अप्लाय करणे म्हणजे काय की त्याच्यावर कार्य करणे एक प्रकारे. तर रिजिड बॉडी हा शब्द म्हणजेच काय की स्थिर वस्तू
की जे अशी बॉडी की ज्याच्यावर तुम्ही फोर्स दिल्यानंतर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं एक प्रकारे त्याची जी काही स्थिती असणार आहे ती बदल होणार नाही, तर अशा बॉडीला तुम्ही काय म्हणू शकता, रिजिड बॉडी असं म्हणू शकता. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स म्हणजे काय की जो लावलेला फोर्स आहे त्याला. तर टेक्स प्लेस ऑफ द डायरेक्शन. मग त्याच्यासाठी त्यांनी जो काय फॉर्म्युला आहे ते तयार होणार आहे की एफ डी पी. पी म्हणजेच काय की पी इज डिनोटेड बाय लिनियर मोमेंटम, आणि म्हणून डी पी वेक्टर अपॉन डी टी. मग यावरून तुम्ही पी सुद्धा काढू शकताय. आता तुम्ही म्हणणार की पी वेक्टर इज इक्वल टू एम व्ही. आता बघा फर्स्ट चॅप्टर आपण जे पण मागे शिकत जातो ते पुढे आपल्याला हे फॉर्म्युलेज म्हणा किंवा स्टेटमेंट म्हणा किंवा कुठलाही बेसिक कन्सेप्ट हा आपल्याला लागत असतो. तर P फॉर लिनियर मोमेंटम, M इज द मास अँड V फॉर इज द वेलॉसिटी. तर आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये जेव्हा आपण व्हेक्टर आणि स्केलर बघितलं होतं, तर त्याच्यामध्ये देखील सेकंड चॅप्टर मध्ये पण इथे आलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार की नोटेशन कसलं आहे, तर हे वेक्टरचे साइन आहे. तर इथे वेलॉसिटी काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी. तर इथे जो काही फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण हा फॉर्म्युला शिकलेला आहे, जो तुम्हाला मी चार्ट काढून दिला होता, ओके, फंडामेंटल क्वांटिटीजचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला जो काही लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला हा गेलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा जो काही असणार आहे थर्ड लॉ. तर थर्ड लॉ मध्ये काय आहे, बघा आता थर्ड लॉ मध्ये टू एव्हरी ऍक्शन देयर इज एन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. सिंपल आहे की त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर समजा तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवर एक प्रकारे फोर्स अप्लाय करत असणार आहे, तर तिकडनं सुद्धा तो एक प्रकारे फोर्स अप्लाय करतो. म्हणजे काय की एक प्रकारे आपण जर पुश केल्यानंतर, सिंपल आहे, स्प्रिंगचं एक्झाम्पल जर घेतलं तर आपण तुम्ही स्प्रिंगला जर एक प्रकारे त्याला दाब दिला, प्रेशर दिला, तर सोडल्यानंतर ती आपोआप परत रिटर्न बॅक तिच्या पोझिशनला येते. म्हणजे काय तुम्ही त्याला म्हणजे जे काही असणार आहे ते रिटर्न बॅक येणं म्हणजेच काय एक प्रकारे बघा एव्हरी ॲक्शन देअर इज अ इक्वल अँड अपोजिट. अपोजिट म्हणजे काय, सोडल्यानंतर ती अपोजिट जे काही असणार विरुद्ध दिशेने ती त्याच्या पूर्वस्थितीला येणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, थर्ड लॉ. तर बघा आता टाइप्स ऑफ फोर्सेस, आपल्याला वेगवेगळे जे काही टाइप्स ऑफ फोर्सेस बघायचे. बघा ह्या चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला इन्स्ट्रक्शन द्यायची राहिली की बरेच असे टॉपिक मधले जे काही पेजेस आहेत त्यांनी कोरोना स्थितीमुळे ह्या वर्षी जो काही रिड्यूस झालेला आहे सिलेबस, तर बरेच असे मधले जे काही पेजेस आहेत ते रिड्यूस करण्यात आले, म्हणजे वगळण्यात आलेले आहे. तो सिलेबसमधून तो टॉपिक काढून टाकण्यात आलेला आहे. म्हणून मी स्वतः नोट्स काढून तुम्हाला जे गुगलवरून सर्च करून व्यवस्थित डेफिनेशन ज्या तुम्हाला आवश्यक आहेत आणि बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील की जेणेकरून तुम्हाला हे 12th स्टँडर्डला उपयोगात येतील असे बेसिक कन्सेप्ट मी घेतलेले आहे. तुम्हाला जे काही डेरिवेशन आहेत आणि अतिरिक्त जे काही आहे ते स्टडी करण्याची आवश्यकता नाही आहे. मी जे तुम्हाला अंडरस्टँड करून देणार आहे, लिहून देणार आहे, तेच तुम्ही रेफर करायचे. तर टाइप्स ऑफ फोर्सेस, तर याच्यामध्ये बघा all the forces in nature are classified into following 4 interactions that are is a term as a fundamental forces. म्हणजे काय की आपल्याला जे काही फंडामेंटल म्हणजे काय मुख्य, ओके, की ज्याचा बेस आहे असे जे काही फोर्सेस आहे, मग ते कुठले कुठले आहे. तर बघा वन बाय वन आपण बघू. पहिला जो काही फोर्स असणार आहे तो असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा आता ह्याची डेफिनेशन की इट इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन टू पॉइंट्स masses separated by the distance. Magnitude of gravitational force between the points masses m1 and m2 is separated by distance r is given by. बघा त्याचा फॉर्म्युला आहे की F is equal to G फॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा हा एक प्रकारे कॉन्स्टंट आहे. m1 आणि m2 हे काय आहे, दोन मास आहेत.
आणि इकडे r² आणि याची जी काही कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे 6.67 इंटू 10⁻11 याचं हे काय असणार आहे, एक प्रकारे SI युनिट आहे. तर बघा आता आधी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय बघा. आता फॉर एक्झाम्पल देते की हे दोन एक प्रकारे पार्टिकल आहेत आणि ह्या तुम्हाला 12th स्टँडर्डला ही डायग्राम पण असणार आहे, पण मी इथे रफली तुम्हाला समजावून देण्यासाठी सांगते की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा सेपरेट टॉपिक असणार आहे. तर इथे हा A आणि B असे दोन पॉइंट आहे, परंतु 11th स्टँडर्डला नाही येते आता. तर एक प्रकारे त्याचे जे काही मासेस आहेत हे याला m1 म्हणू, याला m2 म्हणू आणि त्यांच्यामधलं जे काही डिस्टन्स असणार आहे ते असणार आहे r². म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही म्हणाल की हा फॉर्म्युला आला कुठून, आणि G इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा तो कॉन्स्टंट फॅक्टर आहे. तर इथे लक्षात घ्या की ज्या वेळेस दोन जे काही पार्टिकल असतील, म्हणजे काय हे पार्टिकल आहे आणि त्यांच्यामध्ये जो काही अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे, तर त्या अट्रॅक्टिव्ह फोर्सेसचे जे काही त्या पार्टिकलचे जे काही मासेस असणार आहे ते m1 आणि m2 आहे आणि त्यानंतर त्याचं जे काही मॅग्निट्यूड असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन पॉइंट ऑफ मासेस म्हणजेच काय m1 आणि m2 याच्या यादीने, आणि त्यांच्यामधलं जे काही डिस्टन्स असणार आहे ते r, परंतु त्याचं काय केलेलं आहे त्यांनी स्क्वेअर केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या डायग्राम वरून हा जो काही कन्सेप्ट आहे हा क्लिअर होईल. त्याच्यानंतर बघा आता सेकंड असणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. त्याला शॉर्ट मध्ये EM देखील म्हटलं जातं. बघा आता इट इज an attractive or repulsive force between is electrically is a charged particle. बघा आता त्याच्या नावामध्येच आहे इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक, म्हणजेच काय की जिथे दोन जे काही पार्टिकल असतील परंतु ते कसे असतील, इलेक्ट्रिक पार्टिकल असतील, तर त्यांच्यामध्ये जो काही फोर्स तिथे क्रिएट होतोय तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. सिंपल आहे, आपल्याला एक इमॅजिन करायचंय, कल्पना करायची की हे दोन पार्टिकल आहेत आणि त्या दोन पार्टिकल मध्ये फिजिक्समध्ये बऱ्याच अशा गोष्टी ह्या इमॅजिन करायच्या असतात, कल्पना की हे दोन पार्टिकल आहे, ऍक्च्युली ते असतात का नाही, तर त्यांच्यामध्ये तिथे काय असणार आहे, एक प्रकारे रिपल्सिव्ह फोर्स. फार महत्वाचं आहे बघा. आता इथे काय होता, अट्रॅक्टिव्ह फोर्स होता, इथे काय आहे रिपल्सिव्ह. रिपल्सिव्हचा अर्थ काय की ते एकमेकांपासून दूर जाणार आहे, त्यांचं रिपल्शन होणार आहे. इथे मात्र अट्रॅक्शन म्हणजे काय की ते एकमेकांच्या जवळ येणार आहेत ते फोर्सेस, हे लक्षात घ्या. मग आता त्यानंतर बघा पुढचा जो काही फोर्स असणार आहे बघा, आता पुढचा फोर्स असणार आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. स्ट्रॉंग nuclear force कि this is the strongest force कि that the nucleons is together inside a nucleus, though is the strongest, it is short range forces and therefore is a very strong attractive force and is a charge is independent. बघा आता तुम्हाला केमिस्ट्री मध्ये न्यूक्लियॉन्स न्यूक्लियस हे येणार आहे. तर इथे म्हणजे हा एक पार्टिकल आहे आणि त्या पार्टिकलचा जो काही आतला जो काही भाग असणार आहे मिडलचा, त्याला न्यूक्लियस म्हटलेलं आहे आणि त्या न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असतात. आता ते आपल्याला बघायचं नाही, आपल्याला बघायचं काय आहे की एक प्रकारे त्या न्यूक्लियस जो काही आहे इनसाइड की त्याच्यामध्ये तिथे काय तयार होणार आहे, फोर्सेस हे क्रिएट होणार आहेत आणि म्हणून आणि त्यांच्यामध्ये कसा फोर्स तयार होणार आहे, अगदी स्ट्रॉंग असा अट्रॅक्टिव्ह स्ट्रॉंग असा फोर्स हा तिथे तयार होणार आहे. त्याच्यानंतर बघा चौथा जो काही टॉपिक असणार, चौथा जो काही प्रकार असणार आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. तर दिस इज द interaction between the subatomic particles that is responsible for the radioactive decay of atoms in a particular is a beta emission. बघा आता इथे जे काही इमिशन घडणार आहे ते बीटा, बघा आता अल्फा बीटा गॅमा हे पार्टिकलचे प्रकार आहेत, हे लक्षात घ्या. तर इथे त्यांनी डायरेक्टली उल्लेख केलेला आहे. तर इथे
बीटा इमिशन इथे घडतंय, म्हणजे त्या पार्टिकलचे जे काही असणार आहे की रेडिओ ॲक्टिव्ह डिके. आता हे बरेच असे शब्द तुम्हाला नवीन आहेत. आता तुम्ही म्हणाल की रेडिओ ॲक्टिव्ह डिके काय आहे. आता बराच असा पार्ट हा केमिस्ट्रीचा इकडे आलेला आहे. तर जो काही आता तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगते की रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असतात की जे हाय पार्टिकलचे असतात की ज्यांचे एक प्रकारे ज्यांच्यापासून एनर्जी ही क्रिएट होत असते आणि ते एखाद्या दुसऱ्या पार्टिकलवर बंबार्डिंग होतं. बंबार्डिंग म्हणजे काय, एकमेकांना आदळतात आणि आदळल्यानंतर तिथे एक प्रकारे जी काही एनर्जी तयार होते तर त्यालाच त्यांनी वीक न्यूक्लिअर फोर्सेस हा तिथे क्रिएट होतात की त्या रेडिएक्टिव्ह डिकेमध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे जे काही फोर्सेसचे 4 प्रकार बघितलेले. तर अजून देखील म्हणजे हे तर फंडामेंटल फोर्सेस आहे, परंतु अजून देखील फोर्सेसचे प्रकार आहे. पुढचा जो काही फोर्सचा प्रकार असणार आहे रियल फोर्स. रियल फोर्स. मग आता व्हॉट इज मीन बाय रियल फोर्स. A real force is a force which acts on an object due to is another object, an isolated object. बऱ्याचशा डेफिनेशन मी गुगलवरून सर्च केलेलं आहे. आपल्या पुस्तकात फक्त खूप जास्तीची थेरी आहे, डिस्क्रिप्शन आहे. तर रियल फोर्स आपण कोणाला म्हणू शकतोय की असा फोर्स की जो एखाद्या ऑब्जेक्टवर, ऑब्जेक्ट म्हणजे काय, एखाद्या वस्तूवर तो कार्य करतोय. ओके, तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, रियल फोर्स म्हणणार आहात. त्याच्यानंतर बघा आता याच्या अपोजिट जो काही फोर्स असणार आहे तो असणार आहे सुडो फोर्स. बघा आता व्हॉट इज मीन बाय सुडो फोर्स. A fictitious force is a force that appears to act on a mass whose motion is described using a non-inertial frame of reference such as an accelerating or rotating reference frame. म्हणजे फिक्शिशियस. फिक्शिशियस म्हणजे काय की एक प्रकारे की जिथे काल्पनिक काल्पनिक किंवा आपण म्हणतो ना की जिथे ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये कुठल्याही प्रकारचा फोर्स हा तिथे क्रिएट झालेला नाही, भासमान अशी परिस्थिती तिथे असणार आहे. म्हणजे काय की तिथे फक्त भासवलेलं असेल की इथे फोर्स हा क्रिएट होतोय. सुडो फोर्सचा अर्थ म्हणजे काय, एक प्रकारे आपण म्हणणार की साध्या लँग्वेजमध्ये की तिथं खोटा, म्हणजे तिथं ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये कुठल्याही प्रकारचा फोर्स हा तिथे तयार होत नाही, तर त्याला तुम्ही म्हणणार सुडो फोर्स. तर force appears to act on a mass whose motion is described using is a non-inertial frame of reference, such as an accelerating or rotating frame of reference. ओके, मग आता बघा पुढचा जो काही टॉपिक असणार आहे कोलिजन. कोलिजन. तर कोलिजनचा अर्थ काय आहे, तर कोलिजन म्हणजे काय की दोन पार्टिकल एकमेकांवर आदळणे, म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये टक्कर होणे, म्हणजेच काय असणार आहे कोलिजन होणे. ओके, मग आता आपल्याला ह्या कोलिजनची डेफिनेशन बघायची आहे. वेगवेगळे त्याचे 2 टाइप्स आहेत. एक म्हणजे इलास्टिक कोलिजन असणार आहे. याचा फर्स्ट असं आहे इलास्टिक कोलिजन आणि दुसरं असणार आहे इनइलास्टिक कोलिजन. मग आता इलास्टिक कोलिजन म्हणजे काय की अ कोलिजन इज सेड टू बी इज इलास्टिक if a kinetic energy of entire system is conserved during the collision. म्हणजे काय की एंटायर सिस्टीम म्हणजे काय, जी की आतली परिस्थिती आहे किंवा आतली सिस्टीम आहे ती कशी असणार आहे, कॉन्झर्व म्हणजे काय, एक प्रकारे त्याच्यामध्ये स्टोअर्ड स्वरूपात ती असणार आहे, म्हणजे तिथे एक प्रकारे ती स्टोअर केलेली असणार आहे. तर अशा याला इलास्टिक कोलिजन असं म्हटलं जातं. मग त्याचा फॉर्म्युला बघा, समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी इनिशियल is equal to summation of kinetic energy final. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. आता याच्या अपोजिट असणार आहे इनइलास्टिक कोलिजन. तर याच्यामध्ये बघा अ कोलिजन इज सेड टू बी इज इनइलास्टिक if there is a loss in the kinetic energy during collision but linear momentum is conserved. म्हणजे काय बघा आता याच्यामध्ये दोघांचे कंडिशन सारखेच आहे, परंतु इनइलास्टिक मध्ये जे काही लिनियर मोमेंटम आहे ते तिथं मात्र कसं असणार आहे, कॉन्झर्व्ड असणार आहे, हे लक्षात असू द्या.
बघा, समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी इज अ फायनल इज अ ग्रेटर दॅन समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी इज अ फायनल. म्हणजे काय की कायनेटिक एनर्जी ह्या दोघही ठिकाणी कशा असणार आहेत, ग्रेटर दॅन असणार आहेत. आणि त्यानंतर बघा पुढचा जो काही टॉपिक असणार आहे परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. बघा, आता परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय की दिस इज अ स्पेशल केस ऑफ इनइलॅस्टिक कोलिजन. इफ अ कोलायडिंग बॉडीज जॉईन टुगेदर आफ्टर इज अ कोलिजन इट इज सेड टू बी इज अ परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. म्हणजे काय की एक प्रकारे ती एक स्पेशल केस आहे कोणाची, इनइलॅस्टिक कोलिजनची, ही परफेक्टली इनइलॅस्टिक. तर दुसऱ्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतोय की द कोलायडिंग बॉडीज हॅव इज अ कॉमन वेलॉसिटी आफ्टर इज अ परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. म्हणजे काय की कुठल्याही बॉडीचं एक प्रकारे त्यांचं कोलिजन झाल्यानंतर तिथे जी काही व्हेलॉसिटी क्रिएट होणार आहे तर त्याला तुम्ही काय म्हणणार, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. त्याच्यानंतर बघा आता पुढचा जो काही टॉपिक असणार आहे कपल अँड इट्स अ टॉर्क. बघा आता डेफिनेशन आहे ऑफ कपल. तर टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग अलॉंग इज अ डिफरंट लाईन्स ऑफ ॲक्शन इन ऑर्डर टू कॉज अ रोटेशन. म्हणजे काय बघा, अजून दुसऱ्या दोन डेफिनेशन मी तुम्हाला लिहून देणार या कपलच्या. एक दुसरे जी काही आहे ती अगदी इझी आहे. अ पेअर ऑफ फोर्सेस इज कन्सिस्टिंग ऑफ टू फोर्सेस ऑफ इक्वल अँड मॅग्निट्यूड ॲक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन अलॉंग इज अ डिफरंट लाईन्स ऑफ ॲक्शन इज कॉल्ड अ कपल. म्हणजे काय की आता बघा दोन बॉडीज आहे आणि त्या दोन बॉडीजमध्ये समजा मानून घेतलं आपण ए आणि बी हे दोन बॉडीज आहेत, त्यांच्यामध्ये ज्या काही पेअर ऑफ लाईन्स आहेत त्या कशा असणार आहेत, एकमेकांच्या अपोजिट असतील, तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, कपल. ओके. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला आहे ओपनिंग द लीड ऑफ बॉटल. म्हणजे काय की एखाद्या बाटलीचं झाकण तुम्ही जेव्हा उघडतात तर ते कसं असणार आहे, रोटेटिंग एक प्रकारे असणार. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे, कपलचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर बघा आता पुढचा टॉपिक असणार आहे सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास. आता व्हॉट इज मीन बाय सेंटर ऑफ मास. तर बघा याची आपल्याला डेफिनेशन बघायची आहे सुरुवातीला की द सेंटर ऑफ मास the center of mass of is a distribution of mass in a space is the unique point where there is a weighted is a relative position of the distributed mass to zero. बघा ही गुगलवरून सर्च केलेली, मी ही डेफिनेशन आपल्या पुस्तकात डेफिनेशनच नव्हती. त्याची तुम्हाला नेमकं काय आहे सेंटर ऑफ मास हे कळणं फार गरजेचं आहे. म्हणून त्याच्यासाठी सेंटर ऑफ मास म्हणजे काय की एक प्रकारे आता हा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचे जे काही मास आहे ते कसं आहे, एक प्रकारे विखुरलेल्या स्वरूपात आहे. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, विखुरलेल्या स्वरूपात. आणि त्यानंतर ते एका ठिकाणी ते एकवटणं म्हणजेच काय, सेंटर ऑफ म्हणजे त्याच्या सेंटरला एकवटणं म्हणजेच काय असणार आहे, त्याला म्हटलं जातं सेंटर ऑफ मास. म्हणजे त्याचं वजन आणि ते मास टू कशाच्या बरोबरीला असणार आहे, झिरोच्या बरोबरीला असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर याचं एक डेरिव्हेशन आहे, अगदी छोटंसं आहे, सिंपल आहे की आपण एक पार्टी म्हणजे काय एखादी सिस्टीम घेऊ किंवा एखादा ऑब्जेक्ट घेऊ की त्या ऑब्जेक्ट मधले जे काही पार्टी असते, समजा आता हा चॉक आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल आहे ते पार्टिकल आपण वेगवेगळे मानून घेऊ. म्हणजे त्याचं मास समेशन ऑफ एन बघा एम आय इज इक्वल टू एम इज द टोटल मास. बरोबर आहे सर्व पार्टिकलचं. मग त्याचं जे काही डिस्टन्स असणार आहे ते आपण मानून घेऊ R1 R2 असे वेगवेगळे त्यांच्यामधलं डिस्टन्स असणार आहे. आणि त्यानंतर पुढचं जे काही असणार आहे बघा एक डायग्राम आहे आणि त्या डायग्रामवरून तुम्हाला ते अंडरस्टँड होईल. बघा तुम्हाला मी फर्स्ट चॅप्टर मध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम मी समजावून सांगितली होती. म्हणजे काय की 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे एक्स वाय झेड
मग आता इथे देखील त्याचा आपल्याला बघायचा आहे, संबंध इथे येतोय बघा. इथे R1 घेतलेला आहे, तर x1 y1 z1, मग इथे तर x y आणि z. आता बघा इथे R वेक्टर आहे, इथे R2 वेक्टर आहे, इकडे M2 आहे, इकडे x2 y2 आणि इकडे z2. इथे मात्र MN R वेक्टर 3, इकडे तर XN YN ZN. अशा पद्धतीने ही एक प्रकारे म्हणजे काय की याला आपण तुम्ही म्हणू शकता इकडे x ॲक्सिस, इकडे तर y ॲक्सिस आणि इकडे तर z ॲक्सिस. मग आता सेंटर ऑफ मास ऑफ फॉर n पार्टिकल म्हणजे काय की एका पार्टिकलसाठी आपण विचार जर केला, फक्त एका पार्टिकलसाठी, तर त्यावेळेस आपला जो काही फॉर्म्युला येणार आहे R वेक्टर इज इक्वल टू समेशन ऑफ n mi ri वेक्टर अपॉन समेशन ऑफ mi इज इक्वल टू, समेशनचा अर्थ देखील मी तुम्हाला सांगितला होता पहिल्या चॅप्टरमध्ये. एक प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामध्ये. समेशन म्हणजे काय, एकत्र करणे, सगळ्यांची बेरीज करणे, असं त्याचा मिनिंग हा असतो. म्हणजे इथे आपण सर्व पार्टिकल काय करतोय, त्यांची मास आणि डिस्टन्स काय करतोय, एकत्र करतोय, हा त्याचा मिनिंग आहे. मग त्यानंतर आपण इथे वेगवेगळ्या सिस्टीमचा वापर केला, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झेड ॲक्सिस. आणि म्हणून इथे आपण एक्स ॲक्सिसच्या वेळेस आपल्याला हा फॉर्म्युला कसा येईल, वरचा फॉर्म्युला तो लिहायचा बघा. समेशन ऑफ एम आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एम आय एक प्रकार n1 इज इक्वल टू समेशन ऑफ इकडे एम आय एक्स आय n1 अपॉन कॅपिटल M. त्यानंतर त्याच पद्धतीने जसं आपण एक्स ॲक्सिस घेतलं तसं वाय ॲक्सिसचं समेशन ऑफ एम आय वाय आय n1 अपॉन समेशन ऑफ एम आय इज इक्वल टू समेशन ऑफ एम आय वाय आय n1 अपॉन M. त्यानंतर सेम अगदी आपण वाय ॲक्सिस साठी घेतलं, आता झेड ॲक्सिस साठी बघू. समेशन ऑफ एम आय झेड आय सिंपल आहे, एकच फॉर्म्युला आहे फक्त त्याच्यामध्ये बघा. इथे एक्स घेतला, इथे वाय घेतला, इथे झेड घेतोय. समेशन ऑफ एन एम आय इज इक्वल टू समेशन ऑफ n1 एम आय झेड आय अपॉन M. अशा पद्धतीने सेंटर ऑफ मासची डेफिनेशन आणि त्याचं डेरिव्हेशन हे 3 और 4 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. एक्झामसाठी महत्त्वाचा टॉपिक. इथपर्यंत तुम्हाला यायचंय हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीने आपलं हे जे काही चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन, याच्यातले सगळे महत्त्वाचे पॉईंट्स आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. मधल्या टॉपिकची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून हे चॅप्टर फिनिश झालेले हे लक्षात घ्या. नमस्कार.